मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर मातोश्री बाहेर नाराजी पाहायला मिळाली होती। तेव्हा एक आक्रमक महिला शिवसैनिकांना श्रद्धा जाधवांवर आरोपही केले। 2017 मध्ये साड्या वाटल्या, त्याचे 3 लाख रुपये मला श्रद्धा जाधवांनी दिले नाही असा आरोप या शिवसैनिक महिलेने केला। यावर आता श्रद्धा जाधवांनी प्रत्युत्तर दिलं। बदनामीसाठी हे चाललंय असा हल्लाबोल श्रद्धा जाधवांनी केला। 35 वर्ष काम करते शिवसेनेचं, यांच्या बरोबर 8 वर्ष मी पण काम करते। 2017 मध्ये सुद्धा त्या निवडून आल्या, महिलांना साड्या वाटल्या, त्या साड्याचे 3 लाख रुपये माझे अजून दिले नाहीत। माझे दागिने घाण ठेवले मी, त्या बाईने मला अजून पैसे दिले नाहीत। फक्त काय यांना काय सीटा घ्यायच्या आणि मोठं मिरवायचं, गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होतात। 2017ला म्हणे साड्या घेतल्या, तर माझ्या मिस्टरांनी विचारलं काय हे साड्यांचं प्रकरण आहे, तर म्हणाले शारदा बाणे ह्या ज्या काही शाखा संघटक आहेत आमच्या शाखेच्या, तर त्यांना मी 2 लाख दिले, त्यातले 1 लाख रुपये त्यांनी आशा सावंत म्हणून आहे ज्या तिला दिले आणि 1 लाख रुपये संगीता उपडेला दिले। मग आता त्यांचं बिल किती झालं होतं मला आठवतं, त्यांना विचारा जरा बिल काही दिलंय काय मिस्टरांना। आणि आता 8 वर्षांनी त्यांना आठवण झाली आणि केवळ बदनामी करण्यासाठी हे चाललेलं आहे, कळलं ना, बदनामी करण्यासाठी। आणि ते काही नवीन नाहीये मला। या श्रद्धा जाधवांच्या विरोधातल्या मातोश्री बाहेरच्या आवाजात एक चेहरा होता फायर राजेंचा। उद्धव ठाकरे साहेबांनी असं का केलं, श्रद्धा जाधवांना पुन्हा तिकीट का दिलं, असा संतप्त सवाल या आजींनी उपस्थित केला होता। यावेळी त्यांना घरही मिळालं नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली। यावर श्रद्धा जाधवांनी उत्तर दिलंय, फायर राजेंची 3 घरं SRA मध्ये आहेत, तरीही फायर राजे अजून घर मागतात असं श्रद्धा जाधव म्हणाले। आम्ही ना आता ऐकणार ना, तिला घरी कशाला, किती वर्ष झाली, किती वर्ष झाली हीच बाई, तिला एकीला सीट देतात। हे गुन्हा आहे ना, साहेबांनी कसा दिला तिला, आमचं आंदोलन दिलं होतं, आम्ही लेखी पत्रक दिलं होतं साहेबांना, मी येऊन भेटले होते, साहेबांना सांगितलं होतं इंदुरकर साहेबांना सीट द्या म्हणून। एवढं करून असून आमचा काय फायदा, निष्ठावर राहून आमचा काय फायदा। तिला जरा नवऱ्याला घेऊन आले त्याची तुम्ही काहीतरी वाटायला पाहिजे ना। आजीची 3 घरं ऑलरेडी SRA मध्ये आहेत। उद्धव साहेब आले होते त्यांच्या घरी, तेव्हा सांगितलं श्रद्धाताई यांना बघा, ह्यांचं जरा काही ते बघा। मातोश्रीवर पण आले होते, तेव्हाही मला सांगितलं, मी आजीना म्हटलं तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आहे, ऑलरेडी तुमची 3 घरं आहेत, अजून त्यांना पाहिजे, त्यांना एका घराची 2 घरं करून पाहिजेत। तर मी त्यांना SRA मध्ये घेऊन गेले, त्यांचे डॉक्युमेंट चेक केले, तर त्यांनी सांगितलं यांची त्यांना घरं दिलेली आहेत, बघा त्यांची 3 घरं या नावावर आहेत की नाही। आता त्या अजून मागतात। मग मी आमदार साहेबांना सांगितलं, आमच्या चौधरी साहेबांना, त्यांच्याकडे पण त्या गेल्या होत्या। तर ते तुमचे पेपर्स डॉक्युमेंट्स नाही तर SRAचे अधिकारी कसं देणार, किंवा बिल्डर तरी कसं देणार। आता बिल्डरने स्वतःकडून दिलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता, पण ते म्हणतात ऑलरेडी यांच्याकडे 3 घरं आहेत त्यांच्या पेपर्स प्रमाणे आणि त्यांना अजून पाहिजेत।